गौराने किल्ल्याच्या परकोटावरील कमानीवर हात फिरवला। ती सुरतेच्या किल्ल्याच्या परकोटावर फेरफटका मारायला आली होती। गार वारा तिच्या भोवती खिदळत होता। तिचे रेशमी लांब केस हवेच्या तालावर भुरभुर उडत होते। साडीचा पदर आपल्या जागेवरून बाजूला होऊन हवेवर स्वार झालेला होता। तिच्या मौसूत हातांना कमानीचा थंडगार स्पर्श होताच तिचे अंग शहारले। तिच्या तळपायाला गुदगुल्या झाल्या। तिने दोन्ही हात त्या कमानीवर ठेवून शहरावर दृष्टी फिरवली। अतिशय नयनरम्य दृश्य होते ते। उत्तरेला अहमदाबाद दरवाजापासून ते पूर्वेला असलेल्या बुरानपूर दरवाजापर्यंत पसरलेली समृद्ध मोठमोठ्या इमारती आणि तंबूंच्या सौंदर्यात नटलेली बाजारपेठ। दक्षिणेला उधना दरवाजाच्या काही अंतर आधी गोलाकारपणे साचलेला गोपी तलाव, त्या तलावाजवळ असलेले वडाचे भले मोठे झाड, त्या झाडावर बसलेला बगळ्यांचा पांढरा शुभ्र थवा सारेच मन प्रसन्न करणारे होते। तिने किल्ल्याच्या चहूबाजूवर नजर दौडवली। किल्ल्याचे बांधकाम अतिशय मजबूत होते। किल्ल्याची तटबंदी देखील भक्कम होती। बुरुजावर काळ्याशार तोफा चढवलेल्या होत्या। तिथे सारे अचूकपणे निहाळत होते। किल्ल्याला लक्षपूर्वक निहाळताना अचानक तिची दृष्टी वळली आणि तिला तिच्या समोर इनायत खानाचा सल्लागार मुल्ला फजल दिसला। तो केव्हाचा येऊन तिच्या मागे उभा राहिला होता। त्याने अंगावर पिवळसर अंगरखा आणि पांढऱ्या रंगाची तंग विजार घातलेली होती। डोक्यावर मोगली फेटा होता। कमरेवर म्यानबंद तलवार होती। त्याला अचानक समोर बघून ती कायशी दचकली। जी आप, तिने चाचरत विचारले। जी, वैसे आप किले को इतने इम्तिनान से क्यों देख रही थी? मग थोडे पुढे येऊन तो हळूच म्हणाला, यहाँ से भागने की जगह ढूंढ रहे हो क्या? असे म्हणून तो कुत्सित हसला। सुरुवातीला गौरा कायशी घाबरलीच होती। याला आपल्यावर संशय तर आला नाही ना, आणि आपण हे रचल्याचा सुगावा याला लागला तर नाही ना, या प्रश्नाने तिला घेरलेले होते। पण तिने हळूच सुटकेचा निश्वास टाकला। सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असा विचार करून ती किंचित हसली देखील आणि त्याला म्हणाली, क्या आपको सच में ऐसा लगता है कि मैं यहाँ से भागना चाहती हूँ? तिच्या उलट प्रश्नावर तो हसला आणि उत्तरला, मैंने इनायत खान साहब की ताकत से दम तोड़ते हुए कई औरतों को देखा है। अपने हाथों से उन औरतों को कब्रिस्तान के लिए रवाना किया है। इसलिए हमें लगता है शायद आप इनायत खान साहब की ताकत से डरी होगी। तुम्ही ह्याबद्दल तुमच्या खान साहेबांनाच विचारा। गौराने एक भुवय उंचावत म्हटले। तिच्या उत्तराने तो गांगरला, पण स्वतःला सावरत म्हणाला, बस इतना कहना चाहूंगा, यहाँ से भागने की कोशिश कभी भी मत करना, मारी जाओगी। तिने त्याच्या वाक्यावर फक्त एक स्मित हास्य केले आणि ती तिथून निघू लागली। पण अचानक तिच्या साडीचा सोगा परकोटाच्या नक्षीत अडकला। साडी ताणली गेली आणि तिचा तोल गेला। ती पडणारच होती इतक्यात इनायत खानाच्या सल्लागाराने तिला अलगद पकडले। तिचा उजवा हात तिच्या उजव्या खांद्यावर होता आणि डावा हात तिच्या कमरेवर। त्याने क्षणभर तिला पकडूनच ठेवले। तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला होता। मग हळूच त्याने नजर खाली घेत तिच्या वक्षस्थळावर कामुक्ष कटाक्ष टाकला आणि संतपणे आपला तिच्या कमरेवरचा हात थोडा वर सरकवला। साडी आणि चोळीच्या मधल्या उघड्या मौसूत त्वचेवर फिरवला। तिने पटकन त्याच्या हातातून स्वतःला सोडवले। तो तिच्याकडे एकटक पाहत होता। तिने फक्त लाजून नजर झुकवली आणि वळून नक्षीत अडकलेला साडीचा सोगा काढला। तो सोगा काढताना तिच्या चेहऱ्यावर हास्य होते। काही वेळापूर्वी नक्षीत साडी अडकल्याचे तिला जाणवलेले होते। इनायत खानाच्या सल्लागाराच्या डोळ्यावर वासनेची पट्टी बांधण्याची नामी संधी तिला चालून आलेली होती। तिला त्याच्या मनावर फक्त तिच्याबद्दलचे आकर्षण बिंबवायचे होते, जेणेकरून त्याने कधीही तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहायला नको। ती तिच्या उद्देशात सफल झालेली होती। तो तिच्याकडे कामुक नजरेने पाहतच उभा होता। त्याने स्पर्श केल्यावर देखील ती त्याच्यावर चिडली नव्हती। ह्यावरून तिची सहमती असल्याचा समज तो करून बसला होता। ती गालातल्या गालात हसली। तिच्या त्या हसण्यामुळे त्याला त्याच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत होत्या आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचून गौऱ्याला तिच्या नियोजनाचा मार्ग सुकर होताना दिसत होता। आता त्याने तिच्यावर संशय येऊ नये इतवरच ते नियोजन राहिले नव्हते, तर तिच्या डोक्यात भविष्यातल्या योजनाही स्पष्ट होऊ लागल्या होत्या। नायकाने तिच्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तिला आणखी एक हुकमी एक्का मिळाला होता। ज्याचा नाही कोणी त्याचा तोच वाली। गुबडाला डोळं फुटल्यावर गाठाव त्याच्या छायेखाली भैरवने त्या झाडाला बांधलेली ती चिंधी सोडून वाचली। या असल्या संदेशांची सवय नाही राहिली आपल्याला। त्यात नायकाने बनवलेलं कोड सोडवणं म्हणजे खूपच अवघड काम असतं। त्याने परत ते वाक्य वाचले,
ज्याचा नाही कोणी त्याचा तोच वाली, ह्या वाक्याचा काय अर्थ असेल? नेमकं काय म्हणायचं आहे बहिर्जी नाईकांना? मग त्याने पुढचे वाक्य वाचले. घुबडाला डोळं फुटल्यावर गाठावं त्याच्या छायेखाली. ह्याचा अर्थ थोडा उमगतोय. घुबडाला डोळं फुटल्यावर म्हणजे रात्र झाल्यावर, गाठावं त्याच्या छायेखाली म्हणजे हा भेटावं हे कळलं. पण त्याच्या छायेखाली ज्याचा नाही कोणी त्याचा तोच वाली, त्याच्या छायेखाली अशी कोण व्यक्ती आहे जी सगळ्यांच्या मदतीला धावून जाते? भैरव आपल्या मस्तिष्काला दौडवत होता. शेवटी अचानक त्याचा चेहरा चमकला. फादर, फादर इम्ब्रोस. मग त्याने मोठ्याने श्वास सोडला आणि म्हणाला, उमगलं. धर्मशाळा चालवणाऱ्या फादर इम्ब्रोसच्या धर्मशाळेजवळ नायकांची रात्री भेट घ्यायची. स्मित करत त्याने मान हलवली. सूरजच्या किल्ल्यापासून उत्तर दिशेला तापी नदीपासून काही अंतरावर असलेल्या चर्चची घंटा वाजली. त्या घंटेचा नाद काही वेळ वातावरणात घुमत राहिला. चर्चच्या प्रांगणात गवताच्या हिरव्यागार गालीच्या वर इंग्रज वखारीचा प्रमुख जॉर्ज ऑक्झिंडन आणि इनायत खानाचा मुलगा आमीन खान चालत होते. सकाळच्या गुलाबी हवेच्या झुळकीने जॉर्ज साहेबाचे गोलाकार टोपीच्या बाहेर मानेवर पडलेले सोनेरी केस भुरुभुरु उडत होते. ते दोघे चालताना मसलत करत होते. आपने बातचीत के लिए चर्च को चुना, इस बात का मुझे बहुत आश्चर्य हुआ. जॉर्ज साहेबांनी बोलताना चेहऱ्यावर हास्य ठेवून बोया उंचावल्या होत्या. चर्चच्या प्रांगणाच्या दाराजवळ आमीन खानचे 4 रक्षक उभे होते. त्याचा एक रक्षक मात्र त्याच्या मागून चालत होता. जॉर्ज साहेबांचे 5 शिपाई चर्चच्या भिंतीजवळ शिस्तबद्धपणे रांगेत उभे होते. जॉर्ज साहेबांच्या बोलण्यावर किंचित हसून आमीन खानने रुबाबात हात मागे एकात एक अडकवले होते आणि जॉर्ज साहेबांसोबत चालत म्हणाला, आपसे बातचीत करने की ये सही जगह है, ऐसा क्यों? जॉर्ज साहेबांनी डोळे बारीक करून विचारले. यहाँ दी हुई जबान आप टालोगे नहीं, आमीन खान म्हणाला. आमीन खानाच्या उत्तरावर जॉर्ज साहेब हसले आणि हसत ते म्हणाले, वैसे भी आप अब सूरत के मालिक हो और आपसे किए हुए प्रॉमिस को टालने की जुर्रत कौन कर सकता है? त्यांच्या विधानावर आमीन खान खुश झाला होता आणि तो हसतच म्हणाला, बोलिये. जॉर्ज साहेबांनी आसनाकडे खून केली. चर्चच्या प्रांगणात गर्दलाल फुलांच्या झुडपाच्या बाजूला त्यांच्या आसनांची व्यवस्था करून ठेवण्यात आलेली होती. समोरासमोर 2 आसने होती आणि मध्ये छोटासा मंचक होता. दोघे त्या आसनावर समोर समोर बसलेले होते. जॉर्ज साहेबांच्या एका सेवकाने लगेच मदिरेचे 2 प्याले आणले. आमीन खानाने मदिरा पिण्यास हातानेच नकार देत म्हटले, हमें सिर्फ अशरफियों की नशा अच्छी लगती है. अच्छा. हसत जॉर्ज साहेबांनी आपला पेला सुद्धा सेवकाच्या हाती देऊन त्याला परत पाठवले आणि ते आमीन खानाला म्हणाले, मालिक, हम चाहते हैं कि आपके कारकिर्द में हमारा व्यापार और औंचाई को छू जाए और हम सूरत को और भी खूबसूरत बनाने में सहयोग कर सके. जॉर्ज आपल्या स्वभावाप्रमाणे गोड बोलून त्याच्याकडून काम करून घेण्याच्या बेतात होते. तो हिंदीचा उच्चार आपल्या मातृभाषेमध्ये करत होता, पण तरी सुद्धा आमीन खानाला त्याची ती हिंदी भाषा समजणे अवघड जात नव्हते. बरीच वर्षे भारतात राहून जॉर्ज साहेबांनी हिंदी भाषेवर आपली काही अंशी पकड बनवलेली होती. जॉर्ज आणि आपल्याला मालिक म्हणून संबोधणे हे आमीन खानाला फारच रुचलेले होते. तो अतिव आनंदाने पण तितक्याच आत्मविश्वासाने म्हणाला, आपकी तकलीफ हमें पता है और उस तकलीफ का हल भी हमारे पास है, इसलिए तो हमने आपको चर्च में मुलाकात करने के लिए बुलाया है. मतलब? जॉर्ज पुन्हा बुचकळ्यात पडला होता. मतलब वही, आप चर्च में दी हुई जुबान टालोगे नहीं. आमीन खान हसून पुन्हा तेच बोलला. त्याच्या बोलण्यावर जॉर्ज साहेब हसले. हसतच मान हलवत म्हणाले, येस, यू आर राईट मालिक. पुन्हा एकदा आपल्याला मालिक म्हणून संबोधले गेल्याने त्याने आनंदाने जॉर्जकडे पाहिले आणि जॉर्जची आकांक्षा माहीत असल्याच्या आविर्भावात तो म्हणाला, आपको महसूल में और सहूलियत चाहिए और पूरे भारत में तिजारत करने की छूट, क्या मैं सही हूँ? येस. जॉर्ज यांचे डोळे आनंदाने चमकले. पुढे ते म्हणाले, आप सही हो, लेकिन इसके लिए बादशाह औरंगजेब से बात करनी पड़ेगी. मतलब उन्हें संदेश भेजना होगा. मैंने कई बार इनायत खान साहब से बात की, लेकिन उन्होंने बात आगे नहीं बढ़ाई. हाँ, लेकिन अब तो सब आपके हाथ में है. पुन्हा एकदा जॉर्ज यांनी गोड शब्दात आमीन खानावर स्तुती सुमने उधळली होती. हाँ, अब सूरत हमारा है और हम है सूरत के सुलतान. आमीन खानने आपल्या दाढीवरून हात फिरवत रुबाबाने म्हटले, ऑफकोर्स
जॉर्ज यांनी देखील सहमती दर्शवली। आपका काम हो जाएगा, आमीन खानने आत्मविश्वासाने आश्वासन दिले। पण नंतर तो क्षणभर थांबला, जॉर्जकडे निरखून पाहत म्हणाला, लेकिन आमीन खानाचे वाक्य कापत जॉर्ज साहेब म्हणाले, जी समझ गया, मैं प्रॉमिस करता हूँ कि 30 लाख अशरफिया आपको हमारी कंपनी की तरफ से भेंट स्वरूप में मिल जाएगी। 5 लाख अब और 25 लाख बादशाह औरंगजेब आलमगीर की इजाजत पाने के बाद मंजूर। आमीन खान ने जॉर्ज समोर हात पुढे केला। जॉर्जनेही हात मिळवला। मग हळूच तो आमीन खानाला म्हणाला, लेकिन क्या आप इनायत खान साहब के नाम से बादशाह आलमगीर औरंगजेब को संदेश भेज पाओगे? मतलब इनायत खान साहब को इसकी भनक नहीं लगेगी? त्याच्या या प्रश्नावर तो हसला। जॉर्ज ऐवजी दुसरा कोणी असता तर आमीन खानाने त्याची अविश्वास दाखवल्याबद्दल चांगलीच खरडपट्टी केली असती। पण जॉर्ज यांचे सुरतेतले वजन आणि त्यांच्याकडून भविष्यात साधले जाणारे स्वार्थ हे लक्षात घेऊन तो त्याच्या प्रश्नाला फार हवा न देता ओठ लांबवून चीक आवाज काढत म्हणाला, नहीं, हमारे वालिद साहब आजकल इश्क में डुबे हुए हैं। त्याच्या उत्तरावर जॉर्ज साहेबांनी स्मित हास्य केले, पण डोळे बारीक करून ते संयमाने म्हणाले, बुरा ना मानो तो एक बात पूछू? हा। आपले हास्य मंदावत जॉर्ज यांच्याकडे पाहत आमीन खानने फक्त होकार दिला। आपको अपने वालिद साहब पर गुस्सा नहीं आता? ओ इतनी सारी औरतों के साथ। त्यांचे वाक्य हात दाखवून मध्येच कापत आमीन खान म्हणाला, वो इश्क की नशे में चूर है और हम अशरफियों के नशे में मदहोश। वो अगर इश्क में ना डूबे होते तो क्या हम आपका ये काम करने का सोच भी सकते? फिर ना हम आपका काम करते, ना आप हमें अशरफिया देते। सही है। जॉर्ज साहेबांनी डोळे बारीक करून हसत आमीन खानाकडे पाहिले। त्यांना त्याच्याकडे पाहून खात्री मिळाली होती की आमीर खान नक्कीच औरंगजेबाकडून त्यांना महसुलात सूट आणि भारतात आपल्या इच्छेप्रमाणे व्यापार करण्याची परवानगी मिळवून देणार। गौराने साडीचा सोगा सोडून घेतला आणि वळून पाहिले, तेव्हा तिला मुल्ला फजल तिच्याकडेच कामुक कटाक्ष टाकत असल्याचे दिसले। तो तिचे सर्वांग निहाळत होता। तिने फक्त एक वेळा त्याच्याकडे पाहिले आणि किंचित स्मित केले। त्याने सुद्धा स्मित हास्य केले। तिने आपली नजर चोरली आणि ती तिथून जाऊ लागली। ती त्याच्या जवळून गेली तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके कमालीचे वाढले होते, कानशील तापल्या होत्या। तो कामोत्तेजनेने चांगलाच घायल झाला होता। तो हळूच पुटपुटला, या अल्लाह। पण पुढच्या क्षणी त्याच्या कानावर आवाज पडला, आप यहाँ। त्या आवाजाने त्याची सगळी इंद्रिये तत्काळ भानावर आली। तो दचकून वळला, पण तो प्रश्न त्याच्यासाठी नव्हता तर गौरासाठी होता। गौराच्या समोर इनायत खान उभा होता। त्याच्या मागे त्याचे 2 अंगरक्षक होते। तो महालाच्या वरांड्यातून बाडा बेगमच्या महाली जात असताना त्याला परकोटावर भ्रमण करताना गौरा दिसलेली होती। तिला बघून तो सुद्धा परकोटाच्या पायऱ्या चढून वर आला होता। वाटेतच त्याने गौराला अडवले होते। त्याच्या प्रश्नावर गौरा दचकली नाही। इनायत खानावर तिचा चांगलाच कब्जा झाला होता। इनायत खानाचा सुद्धा तिच्यावर तितकाच विश्वास बसलेला होता। त्याने मधुर स्वरात लाडिकपणे उत्तर दिले, जिमे हमारे होने वाले शोवर की सल्तनत देख रही थी, बहुत खूबसूरत है आपका ये शहर। तिच्या उत्तराने आणि बोलण्याच्या लगबीने तो आणखीनच घायल झाला। तो लगेच उत्तरला, आपसे ज्यादा कुछ भी खूबसूरत नहीं है, ना सूरत, ना ताजमहल, ना जन्नत। त्याच्या उत्तरावर ती आपले डोळे फिरवत हसली। काहीशी लाजली। तिच्या लाजण्याने तो अधिक आकर्षित झाला। तो किंचितसा तिच्याकडे सरकला। तिच्या गालावर हळूच आपला उजवा हात ठेवून म्हणाला, खुदा कसम, हम सच बोल रहे हैं। तो एकटक तिच्या डोळ्यात बघत राहिला। तिचे भुरभुर उडणारे रेशमी केस त्याच्या चेहऱ्यावर आदळत होते। तिच्या केसांचा सुगंध त्याच्या श्वासात मिसळत होता। त्याला तिच्या या सहवासातून बाहेर पडावेसे वाटत नव्हते, पण तिने त्याला भानावर आणले। खान साहेब, आपण उघड्यावर आहोत। तो लगेच भानावर आला आणि एक पाऊल मागे सरकला। तेव्हा त्याच्या मागे येऊन उभा राहिलेला मुल्ला फजल त्याला दिसला। इनायत खानाला तिच्या इतक्या जवळ पाहिल्यावर मुल्ला फजल मनोमन असूयेने पेटला होता, पण त्याने महत् प्रयासाने स्वतःवर नियंत्रण ठेवलेले होते। तो इनायत खानाचे काही वाकडे करू शकणार होता या क्षणाला तरी। मुल्ला फजलला बघून इनायत खानाने विचारले, मुल्ला फजल, आप क्या सिपाही बनके ऊपर गस्त लगा रहे थे? काय उत्तर द्यावे या विचाराने तो अडखळला। थोड्या वेळापूर्वी इनायत खानाच्या या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे यासाठी त्याने मनाशी काहीतरी कारण ठरवलेले होते।
पण प्रत्यक्षात मात्र तो विसरला होता। तो अडकळ्याचे पाहून गौराच उत्तरली, जी तुमचे सल्लागार साहेब मला तुमच्या खूबसूरत किल्ल्याचं दर्शन घडवत होते, म्हणजे मीच त्यांना तसं सांगितलं होतं। अच्छा। इनायत खानाच्या मनात संशयाची तीळ मात्रही ठिणगी पेटली नव्हती। त्याचा गौरावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास जडलेला होता। मुल्ला फजल पूरे किले की खूबसूरती दिखाइए हमारे होने वाली बेगम साहिबा को, और हाँ, पिल खान, अब्दार खान, जवाहिर खान, जिरात खान, तालिम खाना, जिन्नस खाना, अंबार खाना और तोप खाना, ये सब जरूर दिखाना। अपनी होने वाली दौलत देखने का उन्हें हक है। इनायत खानाच्या बोलण्यावर मुल्ला फजलने अनपेक्षितपणे चमकून पाहिले। जी तो फक्त पुटपुटला। इनायत खान गौराकडे वळला आणि म्हणाला, माफ कीजिए, हमें खुद आपको किले की सैर करवानी चाहिए थी, लेकिन बड़ी बेगम साहिबा से मिलना बहुत जरूरी है। कोई बात नहीं, फिर कभी आपके साथ देख लूंगी। हाँ, लेकिन आज शाम हम आपको सूरत शहर की सैर कराएंगे। जी तिने आनंदाने स्वीकृती दिली। इनायत खान मुल्ला फजलकडे वळला आणि म्हणाला, मुल्ला फजल, तुम्हें इसका इनाम मिलेगा, और हाँ, हमारे होने वाली बेगम साहिबा के हिफाजत की खातिर आपके साथ और 2-4 सिपाही लीजिए। जी, लेकिन किले में आपकी बेगम साहिबा महफूज है, उन्हें यहाँ किसी से खतरा नहीं। मुल्ला फजल ने आड़े वेड़े घेतले। जितना बताया है उतना काम करो। जी। मुल्ला फजल ने परकोटावर उभ्या असलेल्या 4 शिपायांना आवाज दिला। ते शिपाई घाईघाईने आले। इनायत खानाला वाकून मुजरा केला। मुल्ला फजल गौराला म्हणाला, चिले, पहिले आपको अंबार खाना दिखाता हूँ। इनायत खानाला वाकून मुजरा करत मुल्ला फजलने तिथून जाण्यासाठी इजाजत मागितली। गौराने देखील इनायत खानाला लवून मुजरा केला आणि ते मुल्ला फजलच्या मागून निघाली। 4 शिपाई सुद्धा मुजरा करून निघाले। इनायत खान प्रेमाने गौराच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला। त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते। तो स्वतःशीच पुटपुटला, ऐसी क्या जादू है आप में बेगम साहिबा, जब भी आप पास आती हो दिल खुश हो जाता है। अब सिर्फ आप ही मेरी जिंदगी बन गई हो।